महाराष्ट्राच्या आत्म्याधिक विश्वासाचा जर सर्वात मोठा केंद्रबिंदू कोणता असेल तर ते म्हणजे आळंदीचं श्री ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. लाखो करोडो वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा हा एक अखंड दीपस्तंभ आहे. माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अमर ग्रंथ लिहिला. भागवद्गीतेचं अत्यंत सोपं, सरळ आणि प्रेमळ भाषांतर असणारा हा एक ग्रंथ आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर आहे आणि हृदयात जिवंत आहे. पंढरपूरचा तो भव्य वारी सोहळा, ज्यात शेकडो मैले पायी चालत वारकरी विठ्ठल दर्शनासाठी निघतात, त्या संपूर्ण वारीचा मुख्य गाभा आणि मुख्य प्रमुख म्हणजे ही आळंदी. 13व्या शतकात वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी माऊलींनी इथे संजीवन समाधी घेतली. म्हणजेच मृत्यूला न कवटाळता आपली चेतना आणि आत्मशक्ती जिवंत ठेवून समाधीस्थ झाले, असा करोडो भक्तीचा आजही दृढ विश्वास आहे. पण 1972 मध्ये याच विश्वासाला, या श्रद्धेला एक मोठं आव्हान दिलं गेलं. काही वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेमागचं सत्य तपासण्याचं ठरवलं आणि गरज पडलीच तर थेट माऊलींची समाधी उघडण्याचीही त्यांचा विचार होता. पण मग पुढे नेमकं काय घडलं, विज्ञान आणि श्रद्धेच्या या लढ्यात पुढे काय झालं, हीच अंगावर काटा आणणारी गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या विशेष व्हिडिओजमध्ये. गोष्ट सुरू होते सन 1972 पासून, जेव्हा भारत एका नव्या विचारांच्या वाटेवर चालत होता. त्या काळात देशात नव्या सामाजिक चळवळी जोर धरत होत्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत होतं. त्यामुळे तरुणांमध्ये जुन्या रूढी, परंपरा आणि श्रद्धेकडे, लॉजिक म्हणजेच बुद्धीच्या कसोटीवर पाहण्याचा दृष्टिकोन तयार झाला होता. नेमक्या याच काळात काही बुद्धिवादी आणि वैज्ञानिकांनी विचारसरणी असलेल्या कार्यकर्त्यांना आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी म्हणजे केवळ एक भव्य भावनिक अंधश्रद्धा वाटू लागली. या समाधीमागचं सत्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासलं पाहिजे, असा त्यांनी चंग बांधला. ही संजीवन समाधी खरोखरच अस्तित्वात आहे की केवळ भक्तीची एक भाबडी कल्पना, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते. या मोहिमेत पुण्यातील काही अनसिंग अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि 2-3 परदेशी डॉक्टर एकत्र आले होते. त्यांनी तर अगदी सहर्जीरपणे स्पष्ट केलं की गरज पडली तर आम्ही थेट समाधी उघडून आत काय आहे ते तपासणार आहोत. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण आळंदी शहर हादरून गेलं. संपूर्ण आळंदीतील वातावरण पुरतं ढवळून निघालं. माऊलींवर अथांग प्रेम करणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र संताप, प्रचंड दुःख आणि अवस्था पसरली. कित्येक भाविकांच्या डोळ्यात अश्रू होते, तर काही जण हात जोडून समोरच्यांना विनंती करत होते की काहीही करा, पण आमच्या माऊलींच्या समाधीला हात लावू नका. कारण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अख्ख्या वारकरी संप्रदायाचं हृदयच आहे. त्यांच्यासाठी ही समाधी म्हणजे केवळ दगड मातीचा साचा नव्हती, तर करोडो भक्तांच्या जगण्याची उमेद देणारं एक जिवंत चैतन्य होतं. आळंदीतील हे तणावाचं वातावरण पाहता एक महान व्यक्तिमत्व या संकटात पुढे आलं. ते नाव होतं हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर. मामासाहेब हे केवळ एक वारकरीच नव्हते, तर ते वारकरी संप्रदायाचा मुख्य चेहरा होता. हजारो लाखो भाविक त्यांच्या श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानायचे. त्यांनी ही अत्यंत संवेदनशील परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. मामासाहेबांनी वेळ न दंडवता थेट दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांशी संपर्क साधला. ते शास्त्रज्ञ होते डॉक्टर R.N. शुल्क. डॉक्टर शुल्क हे केवळ एक नामवंत सायन्टिस्ट नव्हते, तर ते एक अतिशय संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते. आळंदीतील संपूर्ण परिस्थिती समजावून घेताच त्यांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट केली: श्रद्धेला धक्का न लावताही विज्ञान काम करू शकतं. समाधी उघडण्याची अजिबात गरज नाही. आपण समाधीच्या आजूबाजूला असणाऱ्या एनर्जीचा, ऊर्जेचा शास्त्रीय अभ्यास करू शकतो. त्यानुसार संशोधनांनी सर्व तयारी सुरू झाली. पण तेवढ्यात दुसरा दिवस उजळला आणि एक खळबळजनक बातमी आली. पुण्याहून समाधी उघडण्याच्या विचाराने 100 ते 200 आंदोलकांनी भरलेला एक ट्रक आळंदीच्या दिशेने निघणार होता. ही बातमी वाऱ्यासारखी संप्रदायात पसरताच एक खळबळ उडाली. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर R.N. शुल्क
तात्काळ आळंदीत पोहोचले. विशेष म्हणजे शुल्क साहेबांनी आपल्यासोबत त्या काळातील अतिशय आधुनिक असे 3 सायंटिफिक मीटर्स आणले होते. डॉक्टर शुल्क यांनी आणलेल्या उपकरणांमध्ये पाहिलं होतं गिगर म्युलर काउंटर. या उपकरणाच्या साहाय्याने एक्स-रे, अल्फा, बीटा आणि गॅमा रेज म्हणजेच निसर्गातील विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात. दुसरं होतं थर्मामीटर बोलोमीटर. या उपकरणाद्वारे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट लहरी मोजल्या जातात. अशा ऊर्जा ज्या मानवी डोळ्याच्या कधीही दिसत नाहीत, पण त्यांचं अस्तित्व आणि परिणाम मात्र विज्ञानालाच जाणवतो. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर. हे मीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि त्यांची फ्रिक्वेन्सी वारंवारता अचूक टिपट म्हणजेच त्या ठिकाणी कोणतंही जिवंत चैतन्य किंवा ऊर्जा सक्रिय असेल तर तिची कंपने या मीटरवर स्पष्ट दिसणार होती. ही तिन्ही आधुनिक उपकरण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून अवघे 6 फूट अंतरावर मांडण्यात आली. एवढंच नाही तर डॉक्टर शुल्क यांनी प्रयोगासाठी आणखी एक विशेष तयारी केली होती. त्यांनी 3 वेळा झाकणं सोबत आणली होती. एक जस्ताचं, दुसरं पितळाचं आणि तिसरं लोखंडाचं. यामागचा उद्देश एकच होता की जर समाधीतून निघणारी ऊर्जा एखाद्या धातूने झाकली तर उपकरणाच्या रीडिंगवर काय परिणाम होतो हे त्यांना तपासायचं होतं. सर्व तयारी पूर्ण झाली होती. अगदी त्याच वेळी समाधी उघडण्याचा निर्धार केलेलं ते अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि आंदोलनाचा मोठा ग्रुप थेट मंदिरापाशी येऊन धडकला. ते आंदोलक मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यातच समोर उभे ठाकलेले मामासाहेब दांडेकर. मामासाहेबांनी अतिशय संयमाने त्यांच्या तिथेच अडवला आणि म्हणाले, आधी आपण इथे एक वैज्ञानिक प्रयोग करून पाहूया. या प्रयोगाचे रिझल्ट पाहिल्यानंतर जर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. त्यानंतर डॉक्टर शुल्क यांनी काही कार्यकर्त्यांना प्रयोगाची पद्धत स्पष्ट करून सांगितली. ते म्हणाले, आम्ही समाधीवर एकामागून एक अशी 3 धातूंची झाकणं ठेवणार आहोत. त्यानंतर मीटरवर काय रीडिंग येते हे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. हा उपयोग सुरू असताना आम्ही इथे थांबणार नाही. आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर निघून जाऊ. हे ऐकल्यावर ते आंदोलकांच्या ग्रुपमधील मुख्य 10 ते 12 मंडळी पुढे आली. त्यांनी आदराने माऊलींच्या मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आलं. मामासाहेब आणि डॉक्टर शुल्क यांनी त्यांना प्रयोगाविषयी सर्व माहिती व्यवस्थित समजून सांगितली आणि ते दोघेही गाभाऱ्याच्या बाहेर निघून गेले. आता गाभाऱ्यात होते ते फक्त वैज्ञानिक मीटर आणि ते तपासणारे बुद्धिवादी कार्यकर्ते. आणि त्यानंतर जिथे जे काही घडलं ते पूर्णपणे थक्क करणारं आणि अविश्वसनीय होतं. ते आधुनिक मीटर्स माऊलींच्या समाधीपासून अवघ्या 6 फूट अंतरावर स्थिर ठेवलेले होते. गाभाऱ्यात शांतता होती. मीटर्सना कोणतेही हात लावत नव्हतं. पण अचानक त्या मीटर्सच्या स्क्रीनवर काहीतरी हालचाल सुरू झाली. गाभाऱ्यात एकामागून एक धातूंची झाकणं बदलली जात होती. आधी जास्तच, मग पितळाचं आणि शेवटी लोखंडाचं झाकण समाधीवर ठेवण्यात आलं. पण आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी त्या आधुनिक मीटर्सवर तीच ऊर्जा, तीच कंपने आणि तेच अचूक रीडिंग स्पष्टपणे दिसत होतं. तिथे कोणतीही बाह्य साधना नसताना, कोणताही वायर नसताना एक अज्ञात पण अत्यंत स्थिर अशी ऊर्जा यंत्रावर नोंदवली जात होती. आता मात्र त्या बुद्धिवादी कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नाचं वादळ निर्माण झालं. गाभाऱ्यात कोणतीही नाही, यंत्रणा कोणीही हात लावत नाही, तरीही हा काटा सतत का हलतोय? ही अद्भुत एनर्जी नेमकी येतेच कुठून? हा कोणताही मानवी चमत्कार नव्हता. ती यंत्रणाचा बिघाड नव्हता. मग या प्रचंड ऊर्जेचा मुख्य स्रोत काय होता? शेवटी डॉक्टर शुल्क आणि मामासाहेब दांडेकर गाभाऱ्यात आले आणि त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगितलं. ते म्हणाले, ही संजीवन समाधी म्हणजे केवळ एक मृत शरीर नाही, तर हे एक जिवंत चैतन्य आहे. ही ऊर्जा, ही दैवी आजही इथे तितकीच सक्रिय आहे. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तिचं अस्तित्व तुम्ही स्वतःच्या वैज्ञानिक मीटर्सवर पाहिलं आहे. म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलीचं चैतन्य आजही इथे तितकंच कार्य करत आहे. विज्ञानाचा शोध तिथे संपला होता आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात एक नवा आढळ विश्वास जागा झाला होता.
विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेल्या या अनुभवानंतर त्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. विज्ञानाचे ते थक्क करणारे रिझल्ट पाहिल्यावर त्या कार्यकर्त्यांनी माऊलीची समाधी उघडण्याचा आपला विचार तिथेच तात्काळ मागे घेतला. तेवढंच नाही तर कालपर्यंत जे समाधीला अंधश्रद्धा मानत होते त्यातलेच काही जण पुढे दरवर्षी आळंदीला येऊन माऊलीच्या समाधीची मनोभावाने प्रदक्षिणा घालताना दिसू लागले. या प्रयोगासाठी आलेल्या त्या परदेशी डॉक्टरांपैकी एक इंग्लिश डॉक्टर तर माऊलींच्या या चैतन्याला एवढा प्रभाव पडला की त्यांनी आपलं उर्वरित संपूर्ण आयुष्य आळंदीच्या माऊलींच्या सेवेसाठी समर्पित केलं होतं. आजही जर तुम्ही आळंदीला गेलात आणि त्या पवित्र समाधीसमोर अगदी शांतपणे उभे राहून डोळे मिटून क्षणभर अंतर्मुख झालात तर तुम्हालाही जाणवेल की तिथं काहीतरी अद्भुत आहे. तिथे गेल्यावर असं वाटतं जणू काळ थांबला आहे. एक अशी दिव्य ऊर्जा, एक असं जिवंत चैतन्य जे विज्ञानालाही नतमस्तक व्हायला लावलं. श्रद्धा आणि विज्ञानाचा हा अद्भुत प्रसंग आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.